नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं मनापासून स्वागत. मुलांनो, आजीने एक सुंदर भाज्यांची बाग लावली आहे आणि मालू आणि कालू आजीकडे गेलेत. चला बघूया काय काय होतंय तिथे. एके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते. त्याला कोणी मदत केली? अर्थातच कालूने. हम्म, ऐकूया पुढची गोष्ट. मालू आणि कालू ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा यांनी. चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. मराठी अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. रिलीज अंडर CC BY 4.0 लायसन्स. आजची गोष्ट वाचायची सुद्धा आहे छोट्या श्रोत्यांनो, कारण पुस्तकाचं वाचन पातळी 1 आहे. मालू आज प्रथमच भाजी काढायला बागेत गेला. मालूने लाल टमाटे, लांब वांगी आणि हिरवीगार भेंडी तोडली. आजी म्हणाली, शाब्बास मालू, जा थोडे बटाटेही घेऊन ये. मालूने सर्व झाडं, वेली आणि झुडपे पाहिली, पण बटाटे दिसले का? कुठे असतील बटाटे? तुम्हाला ठाऊक आहे का त्याला का नाही दिसत आहेत बटाटे? बघूया. आजी, अजून बटाटे आले नाहीत. मालूने रिकामी टोपली ठेवली आणि आजीला सांगितलं, नाही मालू, खूप बटाटे आहेत, नीट बघ. आजीने समजावले. मालू पुन्हा बागेत गेला. त्याच्या मागे कालूही निघाला. कालू म्हणजे त्याचं हे छोटंसं कुत्रं, त्याचं नाव आहे कालू. मालू बटाटे शोधत होता तेव्हा त्याला असे ऐकू आले. अरे थांब थांब कालू, असे म्हणत मालू पळाला. बाग खराब नको करू हां. मालूने पाहिले की कालू खड्डा खणत आहे. खोदलेल्या मातीत होते मोठे मोठे बटाटे. वा काळू, शोधले एकदाचे बटाटे, टोपली भरत मालू म्हणाला. कुठे होते बटाटे? जमिनीखाली. हो, बटाटे काही झाडांच्या वरती नाही उगवत, ते जमिनीखाली येतात. त्यांना कंदमुळं असंही म्हणतात. यावेळी ते गुप्त पोलीस बनले आहेत बरं का, आजीच्या डोंगरावरच्या त्या घरात. मालू, कालू आणि कोण? ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा यांनी. चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC BY 4.0 लायसन्स. एकदा मालू आजीच्या घरी गेला. त्याच्याबरोबर त्याचा कुत्रा कालू होताच. आजीचं घर होतं डोंगरात. तिथे पोहोचताच त्याला दिसलं की आजी थोडीशी घाबरलेली आहे. आजी म्हणाली, मालू, गेले काही दिवस काहीतरी वेगळेच आवाज ऐकू येत आहेत बागेतून. घराचे दरवाजे बंद ठेव हं. लगेच मालूने आपली दुर्बीण उचलली, तपासाला उपयोगी पडणारी नेहमीची पिशवी घेतली आणि तडक बागेकडे निघाला. तिथली झाडे, झुडपं आणि वेली तो अगदी बारकाईने बघायला लागला. अचानक त्याला कोपऱ्यातल्या एका तुतीच्या झाडावर मधमाशांचं भलं मोठं पोळं दिसलं. तो लगेच आत आजीकडे पळत गेला आणि म्हणाला, आजी, आजी, त्या तुतीच्या झाडावर कितीतरी मधमाशा गुमगुम करतायत. अरे मालू, अशा 1000 माशा जरी घोंगावल्या ना, तरी मी ऐकला तसा मोठा आवाज नाही येणार. आजी म्हणाली, तो चोराचा किंवा भूताचा तर आवाज नसेल. मालूने एक लांब काठी हातात घेतली आणि परत बागेकडे निघाला. बरोबर कालू होताच. गवतातून जात असताना कालू तिथे गोल गोल फिरत घुमघुम घुमघुम असा आवाज काढायला लागला.
मालू त्याच्यावर ओरडला, कालू असं वेड्यासारखं काय करतोयस? गवत खराब होईल ना. त्यावर कालूने आपली शेपूट आणखी जोरजोरात हलवली आणि पुन्हा तिथेच तो गोलगोल फिरायला लागला. मालू पळतच कालूकडे गेला आणि त्याने वाकून पाहिलं. त्या गवतात त्याला मोठमोठ्या पंजांचे ठसे दिसले. ते ठसे अस्वलाच्या पावलांचे होते. मालू म्हणाला, शाब्बास कालू, तू शोधून काढलास भालू. हिंदीत अस्वलाला भालू असं म्हणतात. कालू मालू पळतच आजीकडे गेले. मालू म्हणाला, चोर नाही, डाकू नाही, भूत नाही, नको भीती. बागेमध्ये अस्वल येई खाण्यासाठी मध आणि तुती.